चांदी म्हटलं की आपल्याला वाटतं चांदीच्या अशा काही खाणी आहेत आणि तिथून चांदी निघते. तर ते काही अर्थी बरोबर आहे, परंतु काही अर्थाने चांदीच्या खाणींपेक्षा सुद्धा चांदी ही बाय प्रॉडक्ट म्हणून जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होते. झिंक असेल, कॉपर असेल, गोल्ड माइन्स असतील, त्याच्या रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये बाय प्रॉडक्ट म्हणून चांदीची फार मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असते. आत्ता जी चांदी वाढली त्याच्यामागे 2-3 कारणं आहेत. एक तर चांदी हे गरिबांचं प्रेशियस मेटल आहे. प्रेशियस मेटलच्या किमती वाढणं स्वाभाविक आहे, कारण की कोरोनाची आज अनिश्चितता, त्याच्यानंतर चलनांमधली अनिश्चितता, या सगळ्याचा भाग बघता जे काय मध्यमवर्गीय किंवा गरीब वर्ग आहे त्याचं जे प्रेशियस मेटल आहे चांदी, ते चांदीमध्ये गुंतवणूक करणं, त्यामुळे त्याचा डिमांड वाढणार. दुसरी गोष्ट अशी आहे की चांदी आणि सोन्याचं जे गुणोत्तर आहे की 1 किलो चांदी बरोबर 10 ग्रॅम सोनं याचं जर गुणोत्तर लावलं तर 1 किलो चांदी बरोबर 1 किलो सोनं याचं गुणोत्तर आपण काढायचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ते गुणोत्तर आत्ता काही काळामध्ये 120 पट सोन्याची किंमत होती. 1 किलो चांदीच्या 120 पट 1 किलो सोन्याची किंमत होती. आता परंपरागत पद्धतीत जर पाहायचं झालं तर सोन्याच्या आणि चांदीच्या याचे जे प्रमाण आहे, तर चांदीच्या साधारणपणे 70 ते 80 पट सोन्याची किंमत असते. हे परंपरागत जर तुम्ही बघित आलाच रेकॉर्ड स्टॅटिस्टिक्स तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अगदी फार दूर जर जायचं नसेल, 2000 सालची आपण जर गोष्ट करणार असू तर त्यावेळेला 8,000 रुपये किलो चांदी होती आणि 4 लाख रुपये किलो सोनं होतं. 4.5 लाख रुपये किलो सोनं होतं. 8,000च्या 4 लाख 4.5 लाख रुपये किलोला जर आपण किलो टू किलो रेशो बघायला गेलो तर तो 50-60च्या दरम्यान होता. मग सोन्याने तेजी केली 2011पर्यंत. सोनं पळत 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 पुढे गेलं आणि जवळपास 20,000 रुपये 10 ग्रॅमला, म्हणजे 20 लाख रुपये किलोला पोचलं. मग चांदीने तरी का महागे राहावं म्हणून चांदी पुढे 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 पळाली आणि चांदी 30,000 रुपये 35,000 रुपयाच्या आसपास आली, जेणेकरून चांदी सोन्याचं गुणोत्तर परत 70-80च्या दरम्यान आलं. आत्ता मध्यंतरीच्या काळात जर तुम्ही बघाल, आत्ता काही दिवसांपूर्वीच्या म्हणजे आपलं लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीच्या काळात जर बघाल तर 36,000 रुपये किलो चांदी होती आणि सोनं 42 लाख रुपये किलो होतं. आता हे गुणोत्तर जर बघितलं तर फारच कुठेतरी 120 पटीच्या आसपास ते गुणोत्तर पोचलं होतं. हे गुणोत्तर अशा लेवलला पोचलं होतं की त्या लेवलला चांदी वाढणंच गरजेचं होतं, ते गुणोत्तर परत पारंपरिक 70-80च्या प्रमाणात येण्याकरता. आणि नेमकं तेच घडलं. 50,000 रुपये तोळा किंवा 50 लाख रुपये किलो सोनं झालं आणि चांदी 60,000 रुपये किलो झाली. आता त्याचं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं तर ते जवळपास 50 लाख आणि 60,000चं गुणोत्तर काढायचं म्हटलं तर विचार करा ना काय झालं ते. 100पेक्षा कमी आलं ते. आत्ता परवाच्या दिवशी जेव्हा 62,000 रुपये किलोपर्यंत चांदीचा भाव MCXवर पोहोचला आणि सोन्याचा भाव मात्र 50,000 रुपये 10 ग्रॅमला किंवा 50 लाख रुपये किलोला राहिला होता, तेव्हा ते गुणोत्तर एका वेळेला 85पर्यंत खाली आलं होतं. आता हे 80-85च्या दरम्यान आलेलं जे चांदीचं गुणोत्तर आहे, हे दुसरी पण एक गोष्ट दर्शवत आहे. एक तर सोनं जर स्थिर झालं तर चांदी पण याच भावामध्ये स्थिर होऊ शकते. सोनं जर वाढलं तर चांदी अजून वाढू शकते ते गुणोत्तर टिकवून धरण्याकरता. पण सोनं जर घटलं तर ते गुणोत्तर टिकवून धरण्याकरता चांदी त्याच्यापेक्षा जास्त वेगाने एखाद्या वेळेस खाली येऊ शकते. आत्ता चांदीवर जाण्यामागलं हे गुणोत्तर हे जसं एक कारण आहे किंवा गरिबांचं प्रेशियस मेटल हे जसं दुसरं कारण आहे, तसं तिसरं एक महत्त्वाचं कारण घडलं, ते म्हणजे पेरू आणि चिलीमधल्या ज्या कॉपर माइन्स आहेत. मी अगदी सुरुवातीला म्हटलं की चांदीच्या खाणी आणि त्याच्यातून निघणारी चांदी असं काही गणित नसतं. चांदी हे बाय प्रॉडक्ट आहे मुख्यत्वे करून. तर त्या ज्या कॉपर माइन्स आहेत त्या कॉपर माइन्समध्ये संप होण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे जर तुम्ही गुगलवरती सर्च टाकलं की चिलीमधल्या कॉपर माइन्समधला स्ट्राईक, तर तुम्हाला असं लक्षात येईल की चिलीमधल्या ज्या कॉपर माइन्स आहेत, ज्या जगातल्या सर्वात मेजर कॉपरचं प्रोडक्शन करणाऱ्या माइन्स आहेत, तिथे स्ट्राईकची शक्यता निर्माण झाली होती आणि कॉपर रिफायनिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती चांदी निर्माण होते. मग आता कॉपर माइन्समध्ये जर स्ट्राईक झाला
रॉ कॉपर कमी निघालं, त्याचं रिफायनिंग कमी झालं, तर आपोआपच त्या रिफायनिंगच्या माध्यमातून उपलब्ध होणारी जी चांदी आहे त्याची उपलब्धता कमी होणार होती. तसंच चिलीमध्ये सोन्याचंही प्रोडक्शन केलं जातं. पेरू या देशामध्ये, चिली प्रांतामध्ये सोन्याचंही प्रोडक्शन केलं जातं. तिथेही स्ट्राईक व्हायची शक्यता निर्माण झाली होती. आता या दोन्ही ठिकाणच्या स्ट्राईकमुळे चांदी आणि सोनं या दोन्हीमध्ये तेजीची अवस्था निर्माण झाली. चांदीचं जर तुम्ही सिल्वर चा जो ETF आहे त्याची जर परिस्थिती बघाल तर तो सिल्वरचा ETF हा गेल्या 5 ते 7 वर्षाच्या कालावधीतला हायेस्ट लेवलला पोचला आहे. $21 पर युनिटला पोचला आहे. आणि त्याच कालावधीतला लोएस्ट जर तुम्ही बघाल तर $10 पर युनिट त्याचा रेट होता. तो एक्सचेंज ट्रेडेड ETF आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सिंगापूरमध्ये ट्रेड होतो, हाँगकाँगमध्ये ट्रेड होतो, US मध्ये ट्रेड होतो. त्याचं US बेस मॅनेजमेंट आहे. जसं SPDR म्हणून गोल्डचा ETF आहे, तसंच हा सिल्वरचा ETF आहे. त्याचं US मध्ये मॅनेजमेंट होतं. त्याचा जी हायेस्ट आउटस्टँडिंग युनिट्स होती ती आत्ता गेल्या 3-4 दिवसामध्ये होती किंवा आठवड्याभरात होती. आणि गेल्या आठवड्याभरामध्ये त्याचा रेट पर युनिट $21 म्हणजे जवळपास 1 औंस चांदीची जी किंमत होती $20 ते $22 दरम्यान इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉमेक्समध्ये, त्या लेवलला त्याची युनिट्स ट्रेड होत होती, जी हायेस्ट होती गेल्या 2 ते 3 वर्षातली हायेस्ट होती. इव्हन चांदीचं जर आपण बघितलं आहे जे $21 गणित आहे ते जवळपास 5 वर्षातला हायेस्ट उच्चांकी भाव आहे डॉलर टर्ममधला. रुपी टर्ममधला म्हटलं तरी तो 5 वर्षातला उच्चांकी भाव आहे. आज जो ₹60,000 आपल्याला भाव दिसतोय तो. त्यामुळे ते 5-6 वर्षातल्या उच्चांकी भावाला आता जर चांदी पोचली असेल तर आता इथे कुठेतरी त्याला पॉज पण मिळू शकेल. कारण जेव्हा ₹75,000 चांदी होती तेव्हा सगळेजण म्हणत होते ₹1,00,000 चांदी होईल, ₹1,00,000 चांदी होईल. वेड्यासारखे लोकांनी चांदी खरेदी केली ₹1,00,000 अपेक्षेने. आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 9 वर्षे, मला आठवते 2011-12 सालची गोष्ट आहे, आज 2020-21 साल आले, ऑलमोस्ट 9 ते 10 वर्ष आले चांदीने परत तो भाव बघितला नाही. किंबहुना मध्यंतरीच्या काळात चांदी पार अगदी ₹28-30,000 किलोच्या दरम्यान आली किंवा डॉलर टर्ममध्ये $12 पर औंसपर्यंत खाली आली, जी 75,000च्या भावाच्या वेळेला $50 पर औंसपर्यंत वरती गेली होती. लोक विचार करत होते आता चांदी तर फुकट मिळेल. आणि अशी जेव्हा चर्चा चालू झाली तेव्हा चांदीची तेजी चालू झाली. आता जेव्हा चांदीमध्ये नवीन नवीन भाव सांगण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे, सोन्यामध्ये नवीन नवीन भाव सांगायची स्पर्धा निर्माण झाली आहे, तर सटोडिया मार्केटमध्ये तर हेच सांगतात की नवीन नवीन उंच भाव सांगायची स्पर्धा निर्माण झाली, मंदी येणार. नवीन नवीन खालचे तळाचे भाव सांगायची स्पर्धा निर्माण झाली, तेजी येणार. कारण की तो अतिरेक असतो, ते अंतिम असतं. आणि तेव्हा कॉमनमधला कॉमन माणूससुद्धा त्याच्यात रस घ्यायला लागतो आणि त्याच्यामध्ये सट्टा करायचा विचार करायला लागतो. त्या सट्ट्यातून अल्प काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळवायचा विचार करायला लागतो आणि तिथेच त्याची तेजी संपुष्टात येते. कारण ऑपरेटर अशाच संधीची वाट बघत असतात की स्वतःकडे साठवलेला सगळा माल घेणारा कोणतरी मास मार्केटमध्ये यायला पाहिजे, की खूप मोठ्या प्रमाणावरचा समाज जेव्हा त्या चांदीच्या मागे लागेल, की ज्यांना त्यातलं टेक्निकॅलिटी माहिती नसेल, त्यांना त्याच्यामागलं अर्थशास्त्र माहिती नसेल, पण कोणीतरी सांगताय म्हणून जाऊन खरेदी करायची इच्छा होईल. आणि अशा वेळेला मास जेव्हा बाजारात येतो तेव्हा क्लास त्याच्या विरुद्ध अर्थाने सगळा व्यवहार करतो. म्हणजे मासला जर तेजी वाटत असेल तर क्लासला मंदी करायची इच्छा आलेली असते, कारण मासकडून डिमांड असतो. त्यामुळे क्लासला उंचतल्या उंच भावामध्ये वस्तू विकून जाता येते आणि मग मास अनेक काळाकरता अडकून पडतो आणि क्लास अनेक काळाकरता सुखावतो. चांदीमध्ये इथून पुढे फार मोठ्या प्रमाणावर या भावापासून तेजी वाटत नाही. कारण आत्ताची जी तेजी आहे ती जर आपण लॉकडाऊनच्या वेळेचा भाव बघितला ₹38,000 ते ₹40,000 पर के-जी आणि आताचा ₹60,000 पर के-जी, तर केवळ 3 महिन्यामध्ये चांदी 50% वाढली आहे. खूप स्पीडनी वाढणारी गोष्ट चांगली नसते, टप्प्याटप्प्याने वाढणारी गोष्ट चांगली असते. आपण रबरी चेंडू बघत असू, खूप जोरात आपटला तर तो खूप उंच जातो, पण तेवढ्याच जोरात तो खाली येतो आणि मग मंदपणे वर खाली वर खाली वर खाली करत तो तळाला सेटल होतो. त्यामुळे हा उंच आपटलेला चेंडू आहे, त्यामुळे तो उसळलेला आहे. आता त्याला काही काळाने गती त्याची मंदावेल. मी असं म्हणत नाही की चांदी खूप मोठ्या प्रमाणावर पडेल, पण कुणाला जर असं वाटत असेल की 3 महिन्यामध्ये 50% चांदी वाढते तर 6 महिन्यात किती, असं त्रैराशिक वाढलं तर त्याचं उत्तर 100% येईल. 9 महिन्यात किती, त्याचं उत्तर 150% येईल.
आणि 12 महिन्यात किती, तर त्याचं उत्तर 200% येईल. तर अशी त्रैराशिकं आर्थिक बाजारात चालत नाहीत. त्यामुळे ती त्रैराशिकं वापरून कुठल्याही प्रकारे चांदी आता इथून पुढे किती वाढेल याच्याबद्दल अंदाज बांधू नका. चांदीचे अंदाज बांधायचे असतील तर त्याचा सखोल अभ्यास करा, चलनाचा अभ्यास करा, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या मागणी पुरवठ्याचा अभ्यास करा, चांदी कुठे कुठे वापरली जाते त्याचा अभ्यास करा, ती इंडस्ट्री कशी परफॉर्म करते, चांदी कुठून कुठून निर्माण होते त्याचा अभ्यास करा. म्हणजे चांदीची उपलब्धता कुठून कुठून होणार हे कळेल. आणि हे सगळं कळल्यानंतर मग जाऊन आपण चांदी खरेदी करायची का विक्री करायची याचा विचार करायला पाहिजे. चीन आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा व्यापारी युद्ध पेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काही कॉन्सुलेट अमेरिकेने चीनची बंद केली आहे, चीनने अमेरिकेची कॉन्सुलेट बंद केली आहेत. दोघं एकमेकांच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आहे आणि दोघांनी सांगितलं आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधातच काम करू, आम्ही एकमेकांशी अजिबात जमवून घेणार नाही. मग त्या परिस्थितीत पुन्हा एकदा जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये औद्योगिक मंदी निर्माण झाली तर चांदी हा एक धातू आहे जो औद्योगिक कारणाकरता प्रामुख्याने वापरला जातो, त्याच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो आणि मग चांदीला कुठेतरी खीळ बसू शकते. त्यामुळे खरेदीदारांनी सावध पवित्र्याने चांदीची खरेदी करावी. चांदीचा इथून पुढे जर आपण 12-24 महिन्याच्या भावाच्या दृष्टीने अंदाज व्यक्त करायचं म्हटलं तर तो कुठेतरी 45,000 ते 70,000 या दरम्यान असू शकतो. खाली येऊ शकते, वरती जाऊ शकते. कुठलीच गोष्ट स्थिर नसते, ना रुपया, ना चांदी, ना सोनं, ना इव्हन आपण मित्रामित्रांमधले संबंध बघितले तर काही काळ खूप ताणलेले असतात, काही काळ तुटलेले असतात, काही काळ उच्च पदापर्यंत पोचलेले असतात, अतिउच्च बिंदूपर्यंत पोचलेले असतात. परत काही काळाने कटुता येऊ शकते. त्याच्यात सुद्धा जर झिगझॅग असेल तर भावात तर झिगझॅग असणारच, कारण शेवटी ते एक आर्थिक बाजारातलं इन्स्ट्रुमेंट आहे.